नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 9 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अगदी लहानसा असेल। व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। यातून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो। ओके, तर आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच पॅन अमेरिकन हॉकी कप 2025 मध्ये कोणत्या देशाने पुरुष व महिला दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके जिंकली आहेत? ओके, तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन बी, अर्जेंटिना। ओके, तर अर्जेंटिनाने ही पदके जिंकली आहेत। ओके, पुरुष व महिला दोन्ही गटामध्ये। ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। पाहूयात आपण पुढचा प्रश्न। बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, ऑगस्ट 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्य भवन 3 चे उद्घाटन कोठे केले आहे? ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए, कर्तव्यपथ, नवी दिल्ली। ओके, तर कर्तव्यपथ नवी दिल्ली येथे याचे उद्घाटन केले आहे। ओके, चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 3 आहे, मानवी बाह्यग्रह शोध म्हणजेच होपचे संशोधन केंद्र कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? ओके, याचं उत्तर असेल ऑप्शन बी, लडाख। ओके, तर लडाखमध्ये याचं संशोधन केंद्र आहे। ओके, तर पाहूयात आपण पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 4 आहे, जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शहर निर्देशांक 2025 मध्ये कोणते शहर सर्वात अव्वल आले आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी, सिंगापूर शहर। ओके, तर जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शहर निर्देशांकामध्ये सिंगापूर शहर हे टॉपमध्ये आले आहे, 1 नंबर आले आहे। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 5 आहे, नुकतेच भारतीय नौदलात समाविष्ट झालेले हिमगिरी युद्ध नौका कोणत्या प्रकल्पांतर्गत बांधले गेले आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन डी, प्रोजेक्ट 70A। ओके, ऑप्शन डी याचं उत्तर असेल प्रोजेक्ट 70A। चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 6 आहे, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि इनोव्हेशनमध्ये कोणती राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेश अव्वल आली आहेत? ओके, याचं योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व। ओके, म्हणजेच दिल्ली, महाराष्ट्र आणि चंदीगड हे तिन्ही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अव्वल आली आहेत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो 1 नंबरला आहे दिल्ली। ओके, 1 नंबरला आहे दिल्ली, 2 नंबरला आहे महाराष्ट्र। ओके, आणि 3 नंबरला आहे चंदीगड। ओके, तर असा योग्य क्रम आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा। ओके, तर पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। चला, प्रश्न क्रमांक 7 आहे, नुकतेच द कन्सायन्स नेटवर्क या नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? ओके, तर द कन्सायन्स नेटवर्क हे जे पुस्तक आहे ते सुगता श्रीनिवास राजू, म्हणजेच ऑप्शन ए याचं उत्तर असेल सुगता श्रीनिवास राजू। ओके, तर सुगता श्रीनिवास राजू यांनी द कन्सायन्स नेटवर्क हे पुस्तक लिहिले आहे। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर शेतीविषयक गरजांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्या राज्याने अन्नदाता सुखीभाव योजना सुरू केली आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, आंध्र प्रदेश। ओके, तर आंध्र प्रदेश राज्याने अन्नदाता सुखीभाव योजना सुरू केली आहे। ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात आपण या योजनेबद्दल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अन्नदाता सुखीभाव योजना ही आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी सुपर 6 वाद्यांतर्गत केली होती। ओके, तर याचा प्रमुख उद्देश म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करणे। ओके, हे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 आहे। पहा, दरवर्षी भारत छोडो आंदोलन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर असेल
ऑप्शन ए तर 8 ऑगस्ट याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए 8 ऑगस्ट. ओके, तर दरवर्षी 8 ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलन दिवस साजरा केला जातो. ओके, तर चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 10 आहे, ट्रक चालकांसाठी सुरक्षितता आणि सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट 2025मध्ये कोणता उपक्रम सुरू केला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए अपना घर. ओके, तर केंद्र सरकारने ट्रक चालकांसाठी व त्यांची सुरक्षितता आणि सुविधा वाढवण्यासाठी अपना घर ही योजना सुरू केली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.